व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित बंधू भगिनींनो, आता भरतने अतिशय चांगलं प्रश्न काय आहे तो आपल्या पुढे मांडला आहे. आपल्या देशामध्ये अशी सवय झाली की त्या समस्येचं नाव हिंदू मुस्लिम प्रश्न असं म्हणायची. तो हिंदू मुस्लिम प्रश्न नाही आहे, तो फक्त मुस्लिम प्रश्न आहे. आणि जोपर्यंत ते मुसलमान आहेत, जोपर्यंत त्यांचा आदर्श मोहम्मद आहे आणि त्यांच्या जीवनाच्या प्रेरणा जोपर्यंत ते कुराणमधनं घेत आहेत, तोपर्यंत भारतातलीच नाही जगातली कुठलीही मुस्लिम समस्या सुटणार नाही. आपण आता पाहतो आहोत इस्रायलमध्ये काय चाललंय. त्यांची घोषणा आहे जगभर, फ्रॉम रिव्हर टू द सी. म्हणजे पॅलेस्टाईन आम्हाला काय पाहिजे, जॉर्डन रिव्हर पासून समुद्रापर्यंत, म्हणजे इस्रायलचं अस्तित्व त्यांना नष्ट करायचं आहे. आणि त्या टिजबर भूमीसाठी एवढंच आहे, ते एवढा अरबस्तान पडलाय. सगळा नकाशा बघा तुम्ही, सौदी अरेबियापासून, इराणपासून, सीरिया, जॉर्डन, इजिप्त, लेबनॉन. पण कोणाबरोबरही शांततापूर्ण सहअस्तित्व हे इस्लामला शक्य नाही. हा केवळ वर्तमान नाही, हा इस्लाम जन्माला आल्यापासूनचा इतिहास आहे. हे पहिल्यांदा नीट समजून घेतलं पाहिजे. त्यांचा आदर्श औरंगजेब वगैरे नाही आहेत मित्रा, मोहम्मद गझनी वगैरे नाही आहे. मोहम्मद गझनी वगैरे सगळे हे मोहम्मदाचा आदर्श ठेवून, कुराणाचा आदर्श ठेवून जगतायत. एकच आदर्श आहे त्यांचा, आणि त्याच्या जीवनातून तो जसा जगला ते त्यांचं संविधान आहे. हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. इस्रायलने काय केलं नाही, त्याने वेळोवेळी तडजोड केली. द्विराष्ट्र याला मान्यता दिली, 2 स्टेटला एकेकाळी, आता नाही म्हणतायत ते. इस्रायलमध्ये राहणाऱ्या अरब मुसलमानांना इस्रायलचं नागरिकत्व आहे, समान अधिकार आहेत जसं आपण दिलेले आहेत. तरी देखील जगाच्या दृष्टिकोनातून इस्रायल दोषी. पॅलेस्टाईनमधल्या आणि गाझापट्टीतल्या लोकांना नोकऱ्यांचे परमिट दिले. याच गाझामध्ये गेले 20 वर्ष त्यांना वीज, त्यांना पाणी, त्यांना अन्न, त्यांना नोकऱ्या, सगळं काही दिलं. गोल्डा मेयर जी म्हणली होती ना की अरबांनी शस्त्र खाली टाकलं तर शांतता नांदेल, इस्रायलने शस्त्र टाकलं तर इस्रायल जगाच्या पाठीवरनं नष्ट होईल. हा इतिहासाचा बोध आहे, हा शत्रुबोध आहे. हिंदूंना शत्रुबोधच नाही. 1000 वर्षाच्या इतिहासामध्ये आम्ही सतत संघर्ष केला, काही वेळा जिंकलो, काही वेळा हारलो. म्हणून आज जगाच्या नकाशावर तुम्हाला हिंदुस्थान दिसतोय. तो या सगळ्या आपल्या पूर्वजांमुळं. मराठ्यांनी, विजयनगरच्या साम्राज्याने, शिखांनी त्यांना युद्धात हरवलं, तर अफगाणिस्तानपर्यंत जाऊन बडवलं रणजित सिंगाने. मराठ्यांनी अटके पार गेले, राजकीय सत्ता स्थापन केली हिंदूंची. पण राजकीय सत्ता स्थापन करून आम्हाला सांस्कृतिक विजय मिळवता नाही आला. नाहीतरी तलवारीच्या धाकानेच
आज आमचे बळजबरीने, म्हणजे जशी आमची आज देवळाची मशिदी केल्या, तसंच बळजबरीने आमच्याच बांधवांना त्यांनी मुसलमान केलं होतं. जे स्पेनने केलं की जिंकल्यानंतर एकही मुसलमान शिल्लक ठेवला नाही, सगळ्यांना परत ख्रिश्चन करून घेतलं. आमच्या धर्मात तशी सोयच नव्हती. तुम्ही म्हणाल की शिवाजी महाराजांनी नाही का केलं, ते केलं कारण नेताजी हिंदू म्हणून जन्माला आला होता. ते शिवाजी महाराजांच्या आधी पण चालू होतं आणि नंतर पण चालू होतं. म्हणजे एखादा मनुष्य जर हिंदू म्हणून जन्माला आला आणि त्याच्या हातनं काही झालं, बळजबरीने तो कुठल्या धर्मात गेला काही, तर प्रायश्चित्त घेऊन परत यायचं. पण ज्याची वाडवडील मुसलमान झाले असतील तर त्याचं काय करायचं, याची सोय हिंदू व्यवस्थेत धर्मात नव्हती. ती आधुनिक काळातली संकल्पना आहे. स्वामी दयानंदांनी ती सुरू केली की तुमचे पूर्वज कधी झाले असतील, तुम्ही परत येऊ शकता. त्यामुळे मी सुरुवातीला जे सांगितलं, मी वारंवार या विषयावर बोलतो. मला आज आपल्या पुढे काही मुद्दे ठेवायचे आहेत की एक लक्षात ठेवा की हा अत्यंत असहिष्णू विचार आहे. आणि एका मोठ्या युरोपियन विचारवंतांनी जे सांगितलंय की सहिष्णू समाजाने असहिष्णू विचाराच्या लोकांना जर संघर्ष नाही केला तर सहिष्णू माणसं संपून जातील, आणि सहिष्णू माणसं संपली म्हणून सहिष्णू विचार नष्ट होईल. अहो, शिवाजी महाराजांचे धारकरी झाले नसते तर तुमचे वारकरी शिल्लक उरले असते का? आणि त्यांचा संपूर्ण इतिहासात ते काय कोणाचं जात बघत नव्हते, तुमचा पंथ बघत नव्हते. औरंगजेब गव्हर्नर होता अहमदाबादला, तिथं सगळ्यात मोठं जैन मंदिर त्याने फोडलं, तिथं गाय कापली, आणि ते मंदिर अनेकांनी बघितलं होतं, परदेशी प्रवाशांनी बघितलं होतं. इतकं भव्य होतं ते मंदिर. तो गव्हर्नर असताना संभाजीनगरला होता, त्यांनी खंडोबाचा देऊळ फोडलाय, गुरुद्वारा फोडलीत, सगळ्या पंथांचे धर्मगुरू, शिखांचे धर्मगुरू. तर आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सकल हिंदू समाजावरचं संकट आहे, आणि आपल्याला सगळ्यांना एकजुटीनेच याला उत्तर द्यावं लागणार आहे. आता तुम्ही पाहिलं की आता इस्रायल सगळं काही करून बघतंय, आता युद्ध करताय. पण मी जसं म्हटलं की जोपर्यंत इस्लाम जिवंत आहे तोपर्यंत इस्रायलचा संघर्ष हा संपणार नाही. ती स्थिती भारतात आहे. मग उपाययोजना काय? आम्हाला कळलं तर मी पहिलंच सांगितलं की भारतात काय झालं, आमच्या धर्मामध्ये ती व्यवस्थाच नव्हती परत आणण्याची. दयानंदांनी आम्हाला तो मार्ग प्रशस्त करून दिला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आपल्या सगळ्या परिवाराच्या प्रयत्नातून साधारणपणाने 5 लाख लोक दरवर्षी त्यांची घरवापसी होते. याचा वेग वाढवायचा आपल्याला. पण सगळ्यात मूलभूत मार्ग म्हणजे मोहम्मद आणि इस्लामचा त्याग करून ते परत इकडे आले पाहिजेत. ह्याच्या पलीकडं दुसरा खरा उपाय नाही. म्हणून त्याचा वेग प्रचंड वाढला पाहिजे. हिंदू समाजाची मानसिकता झाली पाहिजे स्वीकारायची. मला केस माहिती, मी इतकं त्याच्यामध्ये झगडा केला होता. त्या मुलाच्या घरचे स्वीकारायला तयार नव्हते, पण त्या पोराचं प्रेम होतं म्हणून तो मुसलमान झाला. त्या पाया पडलो त्याच्या आईबापाच्या. त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग. दुसरा, तुम्ही जर सोशल मीडियावर असाल तर तुम्ही एक्स मुस्लिम चळवळीचं तुम्हाला कळेल की ती केवढी जोरात आहे. आणि अतिशोक्तीने सांगते तुम्हाला, इराणमध्ये फार मोठी संख्या त्यांनी गुपचूप इस्लामचा त्याग केलेला आहे.
भारतामध्ये ही संख्या मोठी असं त्यांचं म्हणणं आहे एक्स मुस्लिमांचं. केरळमध्ये तर त्यांनी एक्स मुस्लिम संघ पण स्थापन केला आहे. तर त्याला आपल्याला प्रचंड ताकद द्यावी लागेल, गती आणावी लागेल, की जेणेकरून हा किती घृणास्पद आहे विचार त्याचा त्यागच केला पाहिजे, त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहायला पाहिजे, त्यांना व्यासपीठ मिळवून दिलं पाहिजे. आणि सुदैवाने ही जी नवीन समाज माध्यमं आहेत ती इतकी प्रभावी आहेत की त्याच्यातून ते सगळीकडे पोचतं. मोठ्या प्रमाणावर मुसलमान त्याच्यावरती जात आहेत, आधी वाद घालायला जातात. मी स्वतः बघतो की तासन तास त्यांच्याशी ते एक मुस्लिम त्यांना समजून सांगतात की कुराणमध्ये काय बघा, हा मोहम्मद काय बघा. तर ते जे आहे त्याला एक क्रिटिकल मास म्हणजे कोणत्याही गोष्ट स्थिर असेल तर ढकलतो आणि पुरेशी ताकद लागली की तो घरंगाळायला लागतो, मग मात्र त्याला वेग निर्माण होतो. तर त्या एक्स मुस्लिम चळवळीला क्रिटिकल मास निर्माण करण्याची जबाबदारी ही आपण घेतली पाहिजे आहे. तिसरा मार्ग संविधानामध्येच जी तत्व आहेत ती अधिक सुस्पष्ट करावी लागतील. त्यातलं महत्त्वाचं तत्व म्हणजे लौकिक जीवनामध्ये पारलौकिक श्रद्धांच्या आधारावरती काहीही मिळणार नाही. सुप्रीम कोर्ट 3 बायका करायच्या का नाही कुराणात बघून सांगणार. सुप्रीम कोर्टाला सांगावं लागेल कुराण नाही संविधानात काय बघायचं. आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की लौकिक जीवनामध्ये कोणतीच गोष्ट तुमच्या धार्मिक श्रद्धांच्या आधाराने आम्ही ठरवणार नाही. इथली जी सिव्हिल सोसायटी आहे, हा जो समाज आहे नागरिक, याला सगळ्यांना तुमच्या पारलौकिक श्रद्धा काही ठेवा, पण लौकिक जीवनामध्ये सगळ्यांना समान कायदा असेल. तेव्हा समान नागरिक कायद्याचा विषय हा आत्ता आपण एक प्रयोग म्हणून एका राज्यात आणलेला आहे. त्याला अत्यंत गती देऊन तो संपूर्ण देशाचा कायदा बनवला. म्हणजे धर्माच्या आधारावरती काही मिळण्याचा विषय हा त्यातनं मार्ग लागतो. NRC मला फार वाईट वाटतं. मगाशी याने सांगितलं की त्या बाईंना शेवटी BJPने हॉट पोटॅटो सारखं टाकून दिलं. अरे तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्याला तुम्ही संरक्षण देऊ शकत नाही. ती स्वतःच्या मनाचा एक शब्दही बोलली नव्हती. हिंदू समाजाला आश्वस्त केलं पाहिजे की अशी कोणती घटना त्या ठिकाणी योगी आदित्यनाथच्या मार्गाने जावं लागेल, की हिंमत होतं कामा नये की हिंदूंशी अशा प्रकारची छेडछाड करायची. त्यामुळं या बाबतीमध्ये कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये अत्यंत कठोर, भोंगळपणा अजिबात नाही, हा एक विचार आला पाहिजे. मायनॉरिटी राईट्स कुठं असतात माहिती का, की जिथं त्यांना दुय्यम दर्जाचं नागरिकत्व दिलं जातं. ही मोठी चूक झालेली आहे की मायनॉरिटीच्या नावाखाली तुम्हाला जी मेजॉरिटीला सवलत नाही आहे, जो हक्क नाही आहे, तो तुम्हाला असा कसा जगाच्या पाठीवर मिळेल. तेव्हा याचं जे सावरकरांनी सांगितलेलं सूत्र आहे त्याची घटनात्मक अंमलबजावणी झाली पाहिजे प्रत्येक बाबतीत, की बहुसंख्य असून देखील हिंदू समाजाला असा कोणताही हक्क अधिकार सवलत असता कामा नये की जो अल्पसंख्याकांना नाही आहे, पण त्याचबरोबर अल्पसंख्य समाजाला असा कोणत्याही प्रकारचा हक्क अधिकार सवलत असणार नाही की बहुसंख्य असून देखील हिंदू समाजाला नाही आहे. या तत्वानुसार सर्व प्रकारचे मायनॉरिटीचं हे फेकून दिलं पाहिजे. आज काय झालं, त्या मायनॉरिटीमुळे काय होतं, तुमची बँक असेल, तुमची शिक्षण संस्था असेल, तुमचं हॉस्पिटल असेल, तर ते तुमच्या सरकारचं सगळे नियम तुम्हाला लागू होत नाहीत. म्हणून ते मुसलमानांना मिळतंय. अहो रामकृष्ण मिशनने देखील 70च्या दशकात सुप्रीम कोर्टात सांगितलं की आम्ही हिंदू नाही आहे, आम्ही वैश्विक आहोत बरं का, काहीतरी वेगळंच का, तर ती मायनॉरिटीची सवलत मिळावी. जैन समाजाला ते राहुल गांधींकडे गेले आत्ता काही वर्षापूर्वी की तुम्ही म्हणा की आम्ही मायनॉरिटी आहोत. आत्ता देखील लिंगायत समाजामध्ये हे समजून घेतलं पाहिजे की ही चळवळ का सुरू झाली आहे.
तर मोठ्या प्रमाणात कर्नाटकामध्ये त्यांच्या मोठमोठ्या संस्था आहेत, तर त्यांना असं वाटतं की ते मिळवण्यासाठी आपण घेऊ ना, आपण नाही का कित्येक वेळा काहीतरी घेतो, पण अशाने हिंदू समाजाचं विघटन होईल. तेव्हा हिंदू समाजाच्या विघटनाच्या दिशेने जाणारी कोणतीही गोष्ट हिंदू हित असणारं सरकारने करायचं नाही आहे. त्यामुळे ह्याच्यावर मुळावरतीच ह्याच्यावरती घाव घालावा लागेल. जे एक सूत्र, कारण एक लक्षात घ्या की हिंदू समाज काही काळ वेगवेगळ्या उपायाने जगत राहील, पण एका शास्त्रापुढं जगात कोणाचं चालत नाही, ते म्हणजे लोकसंख्येचं प्रमाण. आज युरोपमधले अनेक देश हे खऱ्या अर्थाने त्यांचा सटवीने तो मृत्यूलेख लिहून ठेवलेला आहे. दे आर डेड. कारण त्या समाजाचे जे मूळ घटक आहेत, जे गोरे तिथले लोक आहेत, त्यांचा जनन प्रमाण हे 2% खाली 1.25%, 1% वगैरे झालं आहे. तेव्हा त्यांचा मृत्यू अटळ आहे. आता भारतात देखील 10 राज्य आहेत की जिथं हिंदू अल्पसंख्य झालेले आहेत. सुप्रीम कोर्टात लढाई चालू आहे. काय विनोद आहे या देशामध्ये. सरकारही काही करत नाही. सरकारने ॲफिडेव्हिट मागितलेलं आहे की अल्पसंख्य कसं ठरवायचं. म्हणजे केवळ आपल्या काश्मीरमध्ये मुस्लिम अल्पसंख्याक आहेत. काश्मीरमध्ये हिंदू अल्पसंख्य, हिंदू बहुसंख्य आणि मुस्लिम अल्पसंख्य. संपूर्ण ईशान्य भारतामध्ये ही स्थिती आहे. तर कोर्टात अश्विनी कुमार उपाध्यायाने असा मुद्दा मांडला की तुम्ही मायनॉरिटी ठरवणार कशी, त्याचं युनिट काय. अखिल भारतीय देशाची फाळणी कोणत्या मुद्द्यावर झाली की जे प्रांत आणि जे जिल्हे सलग मुस्लिम बहुसंख्येत किंवा हिंदू बहुसंख्येत. सिंध हा संपूर्ण प्रांत मुस्लिम बहुसंख्याक होता. पंजाबमध्ये तशी स्थिती नव्हती, बंगालमध्ये तशी स्थिती नव्हती. त्यामुळे जिल्हा आणि ते देखील सलग जिल्हे. त्यामुळे तुम्हाला दिसेल की पंजाबची फाळणी झाली ती जिल्हा पातळीवरच्या लोकसंख्येच्या बळावरती. आसामचा सिलचर जिल्हा गेला तर तो एक जिल्हा मुस्लिम बहुसंख्य धरला गेला, हे तत्व लावल्यामुळं. हां, जर हे वस्तुस्थिती आहे तर भारतामध्ये अल्पसंख्य त्या त्या प्रांतामध्ये ठरवलं गेलं पाहिजे. आणि त्या निकषानुसार एका बाजूने तुम्ही अल्पसंख्य म्हणून हिंदूंना सवलत द्या, नाहीतर मी मगाशी म्हणलो तो खरा जाली उपाय तो म्हणजे हा विषय संपून टाकायचा. डेमोग्राफी लोकसंख्या वाढीच्या बद्दलचं नियंत्रण कसं आणायचं, संविधानिक मार्गाने सांगतो तुम्हाला. जे आत्ता मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच आहे किंवा बँका वगैरेवरती पण आहे का की फक्त 2 मुलं असली पाहिजे तरच तुम्ही पात्र होता लोकप्रतिनिधी व्हायला. हां, हा निकष सगळ्या क्षेत्रात लावायचा, ज्याला पॉझिटिव्ह इंड्युसमेंट म्हणतो आपण. किंवा एकंदरीतच लोकसंख्येचा विचार करता तुम्हाला ते रेशनची सवलत मोदीजी देत आहेत किंवा गॅसचं कनेक्शन जे देत आहेत ते तुम्हाला मुलं किती आहेत तर सरकार फक्त 2 मुलांचा भार उचलणार बरं का. त्यामुळे सर्व प्रकारचे मुद्दे, हा धार्मिक मुद्दा नाही, हा धार्मिक मुद्दा नाही आहे, हा सेक्युलर मुद्दा आहे. म्हणजे खरे सेक्युलर आपण आहोत हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे मुद्दा एकच सगळ्यात महत्त्वाचा की आपण ही जर डेमोग्राफिक लढाई जिंकायची असेल लोकसंख्येची अंतिमता, तर आपल्याला खूप खूप गोष्टी कराव्या लागतील एकाच वेळेला. तर आपल्याला दीर्घकाळापर्यंत पहिल्यांदा मधल्या काळात इस्लामचा काही निकाल लागतोय का, कारण सगळ्या जगासमोरचंच हे संकट आहे. हां, प्रत्येकजण ते फेस करतो, आत्ता एकटं फेस करतोय. तर ती वेळ येईपर्यंत आपल्याला हे सगळं काही करावं लागेल. अगदी एक सोपा उपाय तो म्हणजे शांतिप्रिय समाजाकडनं काही घ्यायचं नाही विकत. आणि हलाल सर्टिफिकेट घेणारे
जे हिंदू व्यावसायिक असतील, उद्योगपती असतील, तर बघायचं ना, ते डबा हलाल सर्टिफिकेट ठेवून द्यायचा. या देशातल्या 20-25% लोकांच्या कल्पनेनुसार तुम्ही करता काय? मग उरलेल्या 70% लोक जर ठरवलं की नाही घ्यायचं तर काय होईल? त्यामुळं अशा प्रकाराने वेगवेगळ्या पद्धतीने फक्त सरकार नाही, भरत बोलला ते खरं आहे, संपूर्ण हिंदू समाजापर्यंत ही चळवळ गेली पाहिजे. त्यांना जाणीव झाली पाहिजे की आपल्या सगळ्यांचंच अस्तित्व धोक्यात आहे. भोंगळपणा काही चालणार नाही की आमचं हिंदू तत्वज्ञान विश्वव्यापी. मी नागपूरला भाषणाला गेलो होतो. मी आपला शिवाजी महाराज मानतोय की हिंदूच्या समाजाचं रक्षण करणारा, हिंदू धर्माचं रक्षण करणारा. माझ्यानंतर एक फार मोठे गृहस्थ बोलले, ते म्हणले शिवाजी महाराज फक्त हिंदूंचे नाही आहेत, ते सगळ्या विश्वाचे आहेत. अरे विश्वाला नाही आहे, हिंदू समाजाला गरज आहे आणि ते खरोखर ते हिंदू समाजाचे आहेत बरं का. हां, त्यामुळं आपल्या पहिल्यांदा आपल्याला नीट समजलं पाहिजे आपला घोळ काय झाला आहे. आहेत ना 2-4 मिनटं अजून शिल्लक? हां, त्या काय तो मी फक्त महात्मा गांधींना नाही दोष देत, तो हिंदू दृष्टिकोनाचा मुद्दा म्हणून मी तुमच्यापुढे मांडतो की गांधीजी त्या जिनाकडे 14 दिवस जायचे आणि वाटाघाटी करायचे आणि त्याला म्हणायचे की हे मला मान्य नाही की 2 राष्ट्र आहेत त्या देशात, कारण तुझ्याही देशामध्ये मुसलमान उरतील, माझ्याही देशात हिंदू उरतील, माझ्या इथं मुसलमान उरतील. त्यावेळेला कोणाला कल्पना होती की हिंदूंचं काय होणार आहे पाकिस्तान बांगलादेशात. तर भाऊ भाऊ वाटणी करतात ना, तर भावाभावात वाटणी म्हणू. आणि जिना म्हणला ही शक्यच नाही म्हणला. याचं तत्वच, प्रिन्सिपलच की आम्ही एक स्वतंत्र राष्ट्र आहोत. मग गांधी म्हणले, आणि सगळे इंटरनेटवर आहे बरं का, की अरे बाबा तुझे माझे पूर्वज एक आहेत, तू इस्लाम आत्ता स्वीकारलास, कारण जिनाने अक्षरशः एका पिढी आधी स्वीकारलेला होता त्याच्या वयाने. तर आत्तापर्यंत या देशात चालत आलेली सगळी जी काही प्राचीन सगळं परंपरा संस्कृती जी आहे ती माझी आहे जशी तुझी पण आहे, आपलं सगळ्यांचं संचित आहे, वारसा आहे तो. तुझी माझी मातृभूमी एक आहे. हा जो गांधींना पडलेला कोड आहे की अरे असं कसं होईल, तुम्ही स्वतंत्र राष्ट्र कसे काय, त्याचं कारण हिंदू नजरेने ते इस्लामकडे बघत होते. आणि आजही काही मोठे लोक त्याच नजरेने बघतायत, ती म्हणजे गांधींची नाही आहे. हे कोडं अजून आपल्या लोकांना सुटलं नाही आहे, कारण मूळ इस्लाम काय आहे हे समजलेलं नाही आहे. मी त्याला उत्तर देईन, जिना म्हणून नाही, मोहम्मद म्हणून उत्तर देईन. अरे बाबा, इस्लाममध्ये रक्ताचं बंधुत्व नाही, धर्मबंधुत्व आहे. जो इस्लाम कबूल करतो त्यांचं बंधुत्व. आणि इथं थांबत नाही इस्लाम. कुराण सांगतो, मोहम्मदाचं आचरण सांगतं की ज्यांनी इस्लाम स्वीकार केलेला नाही त्यांच्याशी सतत संघर्ष करा जोपर्यंत ते इस्लाम कबूल करत नाहीत. मृत्यू आपल्यासाठी तर, हिंदूंना तर फक्त मृत्यू किंवा इस्लाम एवढंच त्यांच्या धर्माने दिलेलं आहे. त्यामुळे ते त्यांच्या आणि आपल्यामध्ये बंधुत्व होऊ शकतं का? हिंदू विचार करतो की अरे आपल्याला काय फरक पडतोय, आपल्याकडंच मुळात इतके 18 पगड 17 किती देव आहेत, काय किती आणि कोण कुठं जातो, कोण त्याला जैन मंदिर म्हणेल, कोणी त्याला गुरुद्वारा म्हणेल, कोणी त्याला शंकराचं देऊळ म्हणेल, कोण काय म्हणेल बरं का. तर आपल्याला काही फरक पडत नाही, तो हिंदू नजरेने आपण इस्लामकडे बघतो म्हणून. पण ते तुमच्यापासून वेगळे का झाले, तर त्यांच्यामध्ये धर्मबंधुत्व आहे. मोहम्मद काय म्हणाले, अरे बाबा इस्लाम जन्माला घातला तेव्हा मी पुकारा केला की इस्लामच्या आधी जे धर्म होते ते मूर्तीपूजकच होते अरब, तर ती जहलियत आहे म्हणजे अज्ञानाचा काळ आहे. त्यामुळे या लोकांपासून, या संस्कृतीपासून आपल्याला बाजूला व्हायचं आहे, त्याची घृणा करायची आहे, ती नष्ट करायची आहे. आणि मोहम्मदाने स्वतःच्या हयातीत अरेबियामधल्या सर्व मूर्त्या
फोडून टाकल्या. सगळ्यांना बळजबरीने इस्लामची दीक्षा दिली. त्याला एकदा विचारलं, तुझा बाप तर तू आईच्या पोटात असतानाच मेला, मग तुझा बाप कुठे गेला? तो म्हणा नरकात. कारण कुराणात सांगितलंय की ज्याने इस्लाम कबूल केलेलं नाहीये तो नरकात. एकदा त्याच्या सुद्धा मनात आलं त्याच्या आईच्या थडग्यापासून जाताना की आईसाठी दुआ मागावा, पण तो वरती बसलेला आहे ना अल्लाह, त्याने त्याला सांगितलं तू आईसाठी दुआ नाही मागू शकत कारण ती नरकात आहे. कारण तो लहान असताना त्याची आई मेली होती. तर ज्या धर्माच्या संकल्पनेप्रमाणे तुमचे सख्खे आई बाप देखील नरकात जातात, तर भारतातले मुसलमान आपल्या हिंदू पूर्वज आणि हिंदू पूर्व संस्कृती ही आपली बाळगतील का म्हणून तर काँग्रेसला दोष द्यायचा? आम्ही काही कमी बावळट नाही त्या बाबतीमध्ये. देश अहो, ह्या देशाबद्दलची ही जी काही पूजनीय भाव आहे प्राचीन काळापासून, इथल्या नद्यांना डोंगरांना सगळ्यांना आम्ही नावं दिलीत, त्यांची पुराण कथा आहे, त्यांची पूजा करतो आम्ही, इथल्या झाडांची पूजा करतो आम्ही. पण कुराणात काय की सगळी पृथ्वी ही मोमिनांसाठी आहे, तुम्हाला भोगण्यासाठी मी दिलेली आहे, काफरांचा नाश करा आणि पृथ्वीचा उपभोग घ्या. आजही काही लोक चर्चा करतात ना की तुमचे आमचे पूर्वज एक आहेत, तुमची आमची संस्कृती एक आहे, तुमचा आमचा देश एक आहे. तर आता हे काय माहिती का, तर हा हिंदू मनाचा रोग आहे. ह्या रोगातून हिंदू समाज कधी मुक्त होईल त्याच्यासाठी मोठी जागृती करावं लागेल. ही तर आपल्यालाच करावी लागेल. रोखळे सवाल विचारावे लागतील. सगळ्यात पहिलं म्हणजे या देशातल्या प्रत्येक हिंदूला इस्लाम कळला पाहिजे. आणि त्याच्यावरचे मी आत्ताच्या काही यादी सांगतो तुम्हाला उपाययोजना. या अशा सगळ्या व्यवस्थित आपण आणल्या. अजून एक महत्त्वाचा विचार जो देवेंद्रजींनी मांडला म्हणून काहीतरी ते याच्यात गेलेत नाही आपल्या निवडणूक आयोगाकडं, वोट जिहाद. मुसलमान हा धर्म म्हणून वोट करतो. हिंदू ह्या सगळ्या संघाच्या प्रयत्नातून हिंदुत्वाच्या प्रचारातून एक हिंदू म्हणून वोट करण्याची मानसिकता निर्माण झाली आहे, पण ती मधून ओसरते आणि मूळ स्वभावावर जातो आम्ही आणि जातीप्रमाणे मतदान करतो. तर आम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे, तो इतिहासाचा धडा आहे. मी पुन्हा पुन्हा का सांगतो, तर कारण पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे तर लक्षात राहतो की राजकीय हिंदुत्व जेव्हा प्रबळ असतं तेव्हा सांस्कृतिक हिंदुत्वाला बहार येतो. त्याचा संकोच झाला की आजचा भारताचा नकाशा काढा आणि इस्लामच्या आक्रमणापूर्वीचा नकाशा काढा. तो जो काही आकुंचन पावला आहे ती किंमत मोजली आम्ही, आजही उरला. तो शिवाजी महाराजांनी शेवटची बाजी मारली. 1000 वर्ष चाललेल्या संघर्षामध्ये तो सगळा संघर्ष वाया गेला असता, पण शिवाजी महाराजांनी त्या इस्लामी सत्तेचा पायाच उखडून टाकला आणि त्यांच्या वंशजांनी. आणि म्हणून सत्तेच्या साली वाटणीला आज हा हिंदुस्थान आपल्याला जो दिसतोय ना तो त्याच्यामुळे दिसतोय. त्यामुळं लक्षात घ्या की राजकीय हिंदुत्व प्रबळ ठेवलं पाहिजे. त्याच्यात काही नकटेपणा असेल, काही त्रुटी असतील, पण आपली पार्टी पक्की असली पाहिजे की दोन तुलना करून त्यातल्या त्यात हिंदुत्वाच्या बाजूनी म्हणजेच या देशाच्या बाजूनी पावलं उचलणारं सरकार कोणतं आहे आपल्याला त्यांना आणलं पाहिजे. अशा प्रकारची आग्रही पद्धत आपल्याला आपल्या राजकीय संस्कृतीमध्ये आणावी लागेल. खणखणीतपणाने. पण तो पीळ कधी निर्माण होईल, तर आम्ही कशासाठी हा झेंडा उचलला आहे, तर त्याचं स्मरण आज श्रीकांतच्या नावाने आपण ट्रस्ट परत पुनर्जीवित केला आहे.
मोठं काम करायचं आहे. 2 कामं चंद्रकांतनेच ती सांगितली. एक, ह्या देशाचे जे धर्मवीर आहेत 1000 वर्षातले आणि अलीकडच्या काळातले, ज्यांनी संभाजी महाराजांसारखंच आमचा श्रीकांतपण आहे की ज्यांनी आपल्या देशासाठी स्वतःचं जीव अर्पण केलेलं आहे, त्याचं सतत स्मरण तेच आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनात मशगूल झालेल्या लोकांना जाणीव करून देईल, अरे तुझं काहीतरी राष्ट्रीय कर्तव्य आहे, सामाजिक कर्तव्य आहे. सर्व पितृ अमावस्येला एक प्रयोग केला ओंकारेश्वरच्या देवळात. म्हटलं एक आपण आपल्या पितरांना फक्त श्राद्ध घालतो, फक्त माझे कोण बापजादे असतील त्यांचंच. म्हणलं राष्ट्रीय पितरांचं श्राद्ध झालं पाहिजे आणि आपण सुरू करू हा प्रयोग. आणि 1000 वर्षातले जे ज्ञात अज्ञात स्त्री पुरुष जे या अन्याय अत्याचाराला बळी पडलेत किंवा संघर्षामध्ये मरण पावलेले आहेत, त्या सगळ्यांना आपण एक संस्कार म्हणून, जसं डॉक्टर हेगडेकरांनी आपल्या घरातले कुटुंबातले काही सण त्यांना राष्ट्रीय उत्सव बनवलं, तसा अशा प्रकारचा हा राष्ट्रीय तर्पण दिन राष्ट्रीय पितरांचा हा आणला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कळलं पाहिजे, आपल्याला आत्मबोध पण झाला पाहिजे, आपल्या हिंदू एकत्वाचा बोध झाला पाहिजे आणि शत्रुबोध झाला पाहिजे. श्रीकांत आठवला तर आपल्याला आठवलं पाहिजे की या जिहादींची जी प्रवृत्ती मानसिकता आहे, तत्वज्ञान आहे, त्याचा मी अभ्यास केला पाहिजे आणि तो करण्यासाठी आपण सगळ्यांनी सिद्ध व्हावं, एवढंच आज मला सांगायचं आहे. धन्यवाद.